ओके ओके, तुमच्या हिशोबाने तुम्ही बॅट्समन पाठवा. 3 ओव्हरची मॅच असणार आहे. आयोजकांनी सांगितलं. ओके ओके, हरकत नाही, बॅट्समन चेंज करू शकता. चालेल. नाही अजून चालू नाही झालं. 3 ओव्हरची मॅच आहे. त्याने अच्छा आहे. मग ठीक आहे. जास्त वेळ घालू नका. कोपरी संघ तुमचा निर्णय तुम्ही कळवा, असं काय हरकत नाही. परंतु आयोजकांनी सांगितलेले की फक्त 3 ओव्हरची मॅच होईल. तुम्ही टॉस जिंकलेले, तुम्ही तुमचा निर्णय लगेच कळवायचा आहे. कृपया लगेच सामना सुरू करा. कृपया अंपायर्सना विनंती आहे आणि दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे. नका काही जास्त वाद घालण्यात अर्थ नाहीये. कृपया सामना सुरू करा. 3 ओव्हरची मॅच आहे. जसं खेळायचं खेळा, लगेच सामना सुरू करा. बंधन नाहीये, कोणत्या प्रकारचं बंधन नाहीये. खेळवा, 3 ओव्हरची मॅच खेळवा. चला, 50चा खेळाडू यायला पाहिजे असं नाहीये. तुम्ही 2 बॅट्समन 40चे पाठवू शकता. हॅलो. खरोखरच सूर्य मात्र अगदी समुद्रपलीस, आता समुद्रपलीकडे गेलेला आहे. अशा वेळेला ही मॅच सुरू होते. अगदी रोमांचकारी मॅच म्हणावी लागेल. एक अटॅकिंग मॅच, एक अगदी निर्णायक मॅच असणार ती ह्या आजच्या दिवसातली एक उत्कृष्ट मॅच म्हणावी लागेल. दोन्ही संघ तुल्यबल संघ, दोन्ही तुल्यबल संघातला सामना इथे पाहायला मिळतो. पहिली ओव्हर घेऊन येताना दिसतोय तो नमनाथ, राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू फसवा चेंडू, स्लोवर पद्धतीचा चेंडू, थोडासा चकमा दिला तिथे फिल्डरला आणि चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. खरोखरच ग्राउंड रचना इथे मात्र थोडीशी दिक्कत करताना दिसतोय. प्रदीप आणि योगेश आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला फटका योगेशाच्या भात्यातून, पहिला चौकार इथे आणि सादर करतोय मनसुबे की मोठी धावसंख्या उभारण्याची. बघूया पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज हरपण मोळा खेळाडू योगेश सज्ज होताना दिसतोय. समोर आहे नवनाथ, 10 ते 12 पावलांचा स्टार्ट घेऊन जाताना दिसतोय. आमच्या खाडी एंड करून राईट आर्म विकेट, गोलंदाजी करतोय इथे फसवा चेंडू, परत एकदा लोअर पद्धतीचा चेंडू, अगदी स्लोअर पद्धतीचा चेंडू होता आणि या चेंडूवर फसलेला योगेश. पहिला बॉल चौकार, दुसरा बॉल डॉट, असं समीक्षा आपल्याला पाहायला मिळते. पहिली ओव्हर घेऊन येतो नवनाथ, समोर आहे अटॅकिंग बॅट्समन योगेश, ज्याने आपल्या नाव लौकिकामध्ये मोठे मोठे सरस असे धावांचा रतीब टाकलेला आहे तो योगेश. इथे जोरका शॉट चेंडू जातो तो सीमा रेषेच्या बाहेर, कॉर्नरच्या दिशेने आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी खणखणीत असा षटकार, एक जबरदस्त षटकार आणि षटकाराने सांगता करताना दिसतो आपला संघाची धावसंख्या मुसंडी मारताना 10 या धावसंख्येवर. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये पहिली ओव्हर, पहिल्या ओव्हर तिसऱ्या चेंडूवर षटकार योगेशाच्या माध्यमातून. एक अटॅकिंग बॅट्समन, डॅशिंग डायनामाइट खेळाडू, ज्याच्या मनगटामध्ये पॉवर आहे षटकार चौकार खेचण्याची, तोच योगेश. ज्याने मैदान गाजवलं आपलं नवी मुंबई क्रिकेटचं, तो योगेश खेळण्यासाठी सज्ज होतो. मॅन फ्रॉम कोपरी, नवनाथ टुको योगेश. पुन्हा जोरका शॉट, इथे मात्र चेंडू डीप स्कोर लक्ष्या बाजूनी. पुन्हा एकदा बॅक टू बॅक गुड शॉट्स आर देयर, बॅक टू बॅक सिक्सेस आर देयर. व्हॉट अ गुड बॅटिंग इट इज, व्हॉट अ गुड शॉट्स इट वॉज, व्हॉट अ गुड बॅटिंग. प्रशंसा करावी लागेल या फलंदाजीची. कसाही चेंडू येऊ दे, त्याचा खरपूस समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही. ह्या जिद्दीने, ह्या जिगरीने खेळताना दिसतो योगेश.
पहिला चेंडू लाफ्टेड केला होता काव कॉर्नरच्या दिशेने, दुसरा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप स्क्वेअर लेगला डोक्यावरून षटकार आणि आता पुनश्च सज्ज होते खेळण्यासाठी नमना त्यांची गोलंदाजी. इथे पुन्हा जोरदार शॉट, पुन्हा बॅक टू बॅक 3 सिक्सेस आर देयर. व्हाट अ हॅट्रिक ऑफ द सिक्सर्स, व्हाट अ गुड बॅटिंग इज, व्हाट अ गुड बॅटिंग, लवली बॅटिंग बाय योगेश. जबरदस्त बॅटिंगचा नमुना पेश करताना दिसतोय. आपला अनुभव, आपली ताकद, क्रिकेटचं कौशल्य पूर्णपणाला लावताना दिसतो इथे तो योगेश. हरपन मौला खेळाडू, मॅन फ्रॉम कोपरी, खरोखरच प्रशंसा करावी लागेल इथे या बॅटिंग पिचवर. अगदी खरपूस समाचार घेताना दिसतो तो गोलंदाजाचा. पहिल्याच या ओव्हर मध्ये आतापर्यंत 22 धावांची मुसंडी मारताना दिसतो संघ. राईट मूळ विकेट नवना त्यांचा शेवटचा चेंडू योगेश साठी. पुन्हा इथे मात्र त्याला फ्लिक केलेला आहे. चेंडू जातो तो फाईन लेगच्या दिशेने घोषी क्षेत्राकडे. एक धाव घेतलेल्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु चेंडू हाताला लागून चेंडू गेलेला घोषी क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र मिळेल इथे. बघता बघता एक ओव्हर समाप्त झाली. एका ओव्हर मध्ये 23 धावा कुठून काढलेल्या त्या कोपरी संघाने, खास करून योगेश यांनी एक जबरदस्त बॅटिंग, एक सुंदर असं प्रात्यक्षिक बॅटिंगचं. 3 लागोपाठ षटकारांची हॅट्रिक. नवीन गोलंदाजी घेतो, गोलंदाजीसाठी विकास काय आपल्या संघासाठी विकास करतो ते बघायचं. कारण इथे मात्र विकासची खरोखरच गरज आहे की आपल्या संघाचा विकास करावा लागेल, चांगली गोलंदाजी टाकावी लागेल. सज्ज होते प्रदीप खेळण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट टू प्रदीप. जोरदार शॉट, लवली शॉट, व्हाट अ गुड शॉट, हाय ओव्हर द फेंस फॉर अ 6 रन. क्या बात आहे, डोळ्याचं पारणं फिरायला अशी शॉट म्हणावी लागेल ही. चेंडू जसा आला स्लॉग ओव्हर मध्ये बॅटच्या खाली कोणत्या प्रकारची दयामाई नाही. चेंडूला सरळ उचललाय, चेंडू जातो तो सरळ काव करण्याच्या डोक्यावरून उत्तुंग असा षटकार. आणि या षटकाराने मात्र पुन्हा एकदा ही षटकारांची बरसात होते की काय ह्या 3 ओव्हर मध्ये बघायचंय. आतापर्यंत 29 धावा फळकावर लागल्या संघाच्या. मी पहिल्या सुरुवातीलाच म्हटलं होतं की कोपरी संघाकडे एका पाठोपाठ एक असे सरस बॅट्समन आहेत ज्यांची नावांची जर लिस्ट काढली तर कमीत कमी 6 ते 7 बॅट्समन असे की ज्यांच्याकडे क्षमता आहे चौकार षटकार खेचण्याची. सज्ज होतो विकास, पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु ते चेंडू कार्पेटच्या सहारे जातो. तो शॉट मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक उभा आहे, फील्ड करतोय. दरम्यान मात्र पुन्हा एकदा 1 धाव पाहायला मिळते. आता मात्र संख्या झाली 30च्या घरामध्ये. 30 धावा आतापर्यंत फळकावर लागल्या संघाच्या. 2 चेंडू अजून येणे शिल्लक असणारे 2 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत विकास यांचे. राईट आर्म विकेट, फसवा चेंडू. इथे मात्र चेंडू गुडलँड स्पॉट म्हणून उसळी घेतलेला चेंडू. टायमिंग काही जुळलं नाहीये ते योगेशाचं. चेंडू आणि फळी यांचा मेचकूट जमला नाहीये. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विचारलाय आणि त्याचबरोबर एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतो विकास यांच्या माध्यमातून. सज्ज होतो विकास पुन्हा एकदा. राईट आर्म विकेट, पुन्हा एकदा फसार सावला मारण्याचा प्रयत्न आणि इथे एक मोठा चान्स ड्रॉप केलेला आहे इथे तो. विकेट किपर याला मोठी नामी संधी होती स्टंप आउट करण्याची. इथे आठवण करून देतात आम्हाला सय्यद किरमानी, फारुख इंजिनियर, MS धोनी, नयन मोंगिया सारखे एका पाठोपाठ एक सरस विकेट किपर होऊन गेले. आणि त्यात सर्व विकेट किपर मध्ये MS धोनी यांची लवचिकता, जी त्यांची नजाकत होती ती खरोखरच वाखाणण्यासारखी होती. बॅट्समनला अगदी थोडासा पुढे गेला तरी त्याला यष्टीचित करण्यामध्ये कचुराही करत नव्हते ते MS धोनी. इथे मात्र पुन्हा एकदा जोरदार शॉट पाहायला मिळाली. जोरदार शॉट, चेंडू जातो तो सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. पुन्हा एकदा खणखणीत तसा षटकार. या षटकाराने मात्र पुन्हा एकदा मी मगाशी म्हटलं होतं ही इनिंग खास करून षटकारांची इनिंग होते की काय ते बघायचंय आणि तीच इनिंग आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत जवळजवळ 6 षटकार इथे पण या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळालेले. सॉरी 5 षटकार आतापर्यंत. 4 षटकार योगेशच्या भात्यामधून आणि 1 प्रदीपच्या माध्यमातून. पुन्हा एकदा विकास टू योगेश.
आता इथे स्वयर गोलंदाजी पाहायला मिळाली. हात रुंदावताना आमच्या बाजूने अंपायर यांचे वाईट करार केलेला आणि त्याचबरोबर एक एक्स्ट्रा धाव इथे पाहायला मिळते. म्हणजे 2 धावा अजून वाढणार आहेत. 38 धावा फरकावर लागल्या त्या संघाच्या. जबरदस्त बॅटिंगचा नमुना पेश करताना दिसतो इथं तो योगेश रायता मोदुगे. विकास टू योगेश, पुन्हा जोरदार शॉट, पुन्हा एकदा चेंडूचा ट्रॅव्हल होतो. 1 बाउन्स जाताना दिसतो तो फिल्डच्या हातामध्ये. एक धाव घेतलेले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसतोय आणि बघूया पूर्ण करतो तो, पूर्ण करतो, सहजगत्या पूर्ण केलेले इथे. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. या दोघांची कॉम्बिनेशन, दर कॉलिंग आणि कॉम्बिनेशन फारच सुंदर पाहायला मिळालं. खास करून प्रदीप यांनी जो कॉल केला होता त्याच्यासाठी तो तयार नव्हता योगेश, परंतु शेवटच्या क्षणी मात्र 2 धावा घेण्यामध्ये यश. आणि या 2 धावांनी मात्र धावत संख्या 40च्या घरामध्ये 40च्या पुढे किती झाले, 40 धावा, बरोबर 40 धावा फरकावर पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये 23, दुसऱ्या ओव्हरमध्ये 17. अगदी अगदी यथेच्छ अशी धुलाई पाहायला मिळते ती गोलंदाजांची. प्रत्येक चेंडूवर, प्रत्येक ओव्हर मध्ये मात्र षटकार पाहायला मिळाले. प्रत्येक ओव्हर मध्ये, पहिल्या ओव्हर मध्ये 3, दुसऱ्या ओव्हर मध्ये 2, असे एकूण 5 षटकारांची मालिका इथे पाहायला मिळते. आणि आता या तिसऱ्या ओव्हर मध्ये किती षटकार येते ते फक्त बघायचंय, कारण दोन्ही फलंदाज अगदी षटकारांसाठी आतुरलेले पाहायला मिळतात. इथे मात्र मानव प्रयत्न, बॅटची कड घेऊन चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही. एक धाव घेतलेले आणि कशा पद्धतीने धावा काढायच्या ते इथे मात्र घोषित क्षेत्रामध्ये एकच धाव मिळणार आहे. एकच धाव इथे मिळेल. एक ड्रामॅटिक टर्न घेतला चेंडूने. अगदी चेंडू हवेमध्ये फिरून गेलेला होता. चेंडू काही झेलता आलेला नाहीये क्षेत्ररक्षकाला, परंतु चेंडू मात्र सर्वांना चकमा देऊन गेलाय तो घोषित क्षेत्रामध्ये. एक धाव मिळाल्याने एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना 41 या धावसंख्येवर सज्ज होतो पुन्हा एकदा. आता मात्र प्रदीप खेळण्यासाठी. राईट आर्म विथ विकेट, विकास टू प्रदीप. Dorcas shot, lovely shot, what a shot it is, but it was into the hands of fielder on the boundary line. He has taken a well judged catch. राजेश तिकडे होता आणि राजेशच्या हातात जर का कॅच जातोय तर तो कधीही सोडत नाही. हे मात्र मागच्या 2 मॅचेस मध्ये आपण पाहिलेलं आहे. आणि त्याचबरोबर गडी मात्र बाद होतोय तो इथे. प्रदीप आउट होऊन परत पेव्हिलियन मध्ये त्याची जागा भरून काढण्यासाठी येतो पुन्हा एकदा अटॅकिंग बॅट्समन नितीन भोईर. आता मात्र आपल्याला माहिती आहे मार्क वा, स्टीव्ह वा, जी जोडी होती सुरेंद्र रमनाथ, महेंद्र रमनाथ, अशा काही जोड्या होत्या, ब्रदर्सच्या जोड्या. तीच जोडी आता इथे आपल्याला पाहायला मिळते. छोटा भाऊ खेळत होता ओपनिंग पासून, त्याची साथ देण्यासाठी येतो तो मोठा भाऊ बिग ब्रदर नितीन भोईर. नितीन भोईर आपल्या संघासाठी उपयुक्त अशी पारी नेहमीच खेळतो. आज इथे 3 ओव्हरच्या मॅच मध्ये फक्त 4 चेंडू शिल्लक असताना आलेला येतो आणि कशा पद्धतीने सामन्याला आपल्या ह्या टीमला पुढे घेऊन जातोय, ह्या संघाच्या धावसंख्येला आकार देतो ते बघायचंय. विकास राईट आर्म विथ विकेट गोलंदाजी करतो इथे. का शॉट, क्या बात है, लवली शॉट, व्हाट अ फ्लॅट 6 इट इज, फ्लॅट 6 ओव्हर द फेन्स फॉर द 6 रन. कावकरणाच्या दिशेने क्षेत्ररक्षक उभा होता, परंतु तिथे कोणत्या प्रकारचा त्याला चान्स नाहीये. तिथे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार 6 धावांसाठी खणखणीत ब्रँडेड षटकार. आणि हा 6वा षटकार. मी म्हटलं होतं प्रत्येक ओव्हर मध्ये षटकारांची इनिंग, तीच इनिंग आपल्याला पाहायला मिळते. अगदी डोळ्याचा पारणा फिडेल अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. क्या बात है, लवली बॅटिंग. छोटे मिया बडे मिया सुभानल्ला आपण म्हणतो तसं तिथे योगेश यांनी सुरुवात चांगली करून दिली. 4 षटकार मारले आतापर्यंत आणि त्याचीच रीप ओढत इथे मात्र पुन्हा एकदा नितीन यांनी षटकार घेतलेले आहे. राईट आर्म विथ विकेट. पुन्हा एकदा जोरदार शॉट. चेंडूला एलिव्हेशन जास्त आहे, टायमिंग कमी आहे, हवेमध्ये चेंडू असल्या कारणाने चेंडू मात्र सीमा पार गेला नाहीये आणि ऑन द बाउंड्री लाईन इथे कॅच घेतलेले. आणि आपल्याला नेहमीच माहिती आहे ज्या वेळेला संध्याकाळ होते त्यावेळेला हवेमध्ये जी नमी होते तोच प्रकार एक आहे, त्याच्यामुळे चेंडू मात्र ट्रॅव्हल होत नाहीये. तो प्रकार झाला असेल. अदरवाईज चेंडूच्या शॉट्स मध्ये काही मिस्टेक नव्हती, चांगला शॉट होता, परंतु इथे चेंडू सीमा पार जाऊ शकला नाहीये. चेंडू विसरलाय तो हातामध्ये आणि त्याच बरोबर इथे दुसऱ्या गड्याचं पतन होताना दिसतोय.
आणि अजून एक अटॅकिंग बॅट्समन पुन्हा एकदा एक तण विसरतो अमोल घरत. भारी भक्कम शरीर असलेला अमोल घरत, त्याच्या शोल्डर्स आणि मनगटामध्ये पॉवर आहे. चौकार षटकार मारण्याची मागच्या मॅचेस मध्ये आम्ही बघितलं होतं. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू धुडकावलेला चेंडू जातो तो कार्पेटच्या सहारे गावकरणाच्या दिशेने क्षेत्ररक्षक उभा आहे. फील्ड केलेलं आहे. एकच धाव मात्र मिळेल इथे. एका धावीने धावसंख्या पुढे सरकताना एक धावसंख्या झालेली ती 48 धावा. मोठी धावसंख्या म्हणावी लागेल त्या 3 ओव्हरच्या मॅच मध्ये. शेवटचा चेंडू असणार आहे. क्लायमॅक्स डिलिव्हरी ऑफ द इनिंग सज्ज होतो इथे मात्र खेळण्यासाठी हरपनमला खेळाडी योगेश भोईर. राईट आर्म ओव्हर द विकेट टू योगेश भोईर. This time he hammered that ball over the fence for a 6 runs. What a good looking, what a attacking batting here by Yogesh. This is the 5th six of the Yogesh and what a batting it is. What a batting, lovely batting. खरोखरच एक जबरदस्त बॅटिंग आणि त्या जोरावर 5 षटकारांनी मात्र आपली इनिंग सजवताना दिसतो इथे तो योगेश. खरोखरच उत्कृष्ट बॅटिंगचा नमुना पेश केलेला आहे त्यांनी. आपल्या संघासाठी एक उत्कृष्ट पॉवरफुल बॅटिंग ज्याला म्हणतात ती बॅटिंग इथे पाहायला मिळाली आणि त्या बॅटिंगच्या जोरावर एक मोठी धावसंख्या पाहायला मिळते. 3 ओव्हर मध्ये आतापर्यंत 54 धावा 3 ओव्हर मध्ये 55 धावांची आवश्यकता असणार आहे ती जिंकण्यासाठी. 18 चेंडू 55 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी आणि हा येणारा काळ ठरवेल की कोण जिंकतोय. पुढच्या रविवारी कोण जातो सेमी मध्ये ते बघणे मात्र एक खरोखर औत्सुक्य असणार आहे. आणि या 18 चेंडू 55 धावांचं टार्गेट आणि या 18 चेंडूच्या 55 धावांच्या समालोचनासाठी मी पुन्हा एकदा पाचारण करतोय माझे मित्र अंश पाटील यांच्या सोबत. आणि पुढील आवाज असणार आपल्या समोर अंश पाटील यांचा. अंश पाटील आयुष पाटील. धन्यवाद प्रभाकर सर. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आणि शेवटच्या सामन्याचा पहिला डाव काय आकर्षक राहिला. अगदी विस्फोट जो पहिल्या चेंडूपासून सुरू झाला होता तो शेवटच्या चेंडूवर योगेश भोईरचा त्या षटकाराने थांबला. काय उत्कृष्ट प्रतीची फलंदाजी सर्वच फलंदाजांची राहिली. योगेश भोईर आणि त्यांच्या साथीला प्रदीप आले दोघांनी विस्फोट असा माजवत असताना चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर नितीन भोईरचा एक षटकार सुद्धा आपण पाहिलात. अमोल सुद्धा आले त्यांनी योगेश भोईरकडे स्ट्राईक दिल्याने जवळजवळ 37 धावसंख्या वैयक्तिकरित्या योगेश भोईरने आकारल्या. त्याच खेळीच्या जोरावर कोपरी संघाने आता एक कठीण आव्हानात्मक आणि या संध्याकाळच्या वातावरणामध्ये कदाचित फार कठीण असं आव्हान निर्माण केलेलं आहे ते म्हणजे ऐरोली संघासमोर. पाहूयात कशा पद्धतीने या 18 चेंडूंमागे 55 धावसंख्येचं आव्हान जवळजवळ 18.33 ची सरासरी. चला कोपरी संघ स्पीडअप करा. आपले क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या कारण ऐरोली संघाला 3 षटके पूर्ण करायची आहेत खेळून आणि या 3 षटकांमध्ये प्रकाशाचा अभाव जाणवणार नाही. अगोदरच सूर्य अस्ताला गेलेला आहे. मावळत्या सूर्याच्या दिशेने अजूनही काहीसा उजेड मैदानामध्ये आहे त्यामुळे प्रकाशामध्येच आपण हा सामना पूर्ण करणार आहोत. विनंती असेल तसेच ऐरोली संघ लगेचच आपली सलामीची जोडी आपण तयार राहा आणि खेळपट्टीचा ताबा घ्या. 40+ मास्टर्स कप जुईनगर 40+ आयोजित ही स्पर्धा नवी मुंबईचं खरं तर आकर्षण ठरणारी ही स्पर्धा. काय उत्कृष्ट दर्जाचं आयोजन आहे. सकाळच्या सत्रामध्ये प्रत्येक संघांसाठी नाश्ता आणि जेवणाची सोय, पाण्याची उपलब्धता. जेव्हा मात्र उन्हाच्या भरामध्ये सर्वच खेळाडूंना प्रेक्षकांना म्हणा पाण्याची आवश्यकता असेल ते पुरवण्याचं काम आयोजकांच्या माध्यमातून केलेलं आहे. म्हणजे फक्त सामन्यांपुरती मर्यादित न राहता प्रेक्षकांची आणि खेळाडूंची आवश्यकता ओळखून सर्वच बॉक्सेस जुईनगर 40+ संघाने टिक केलेले आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊयात सामन्याकडे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना, शेवटचा डाव आपल्या समोर रंगला जाईल, आपल्या भेटीला येईल. हे एक शेवटचं युद्ध आजच्या दिवसामध्ये. 18 चेंडू 55 धावा. पहिला चेंडू वेगवान हाताळला होता. मिळवणकडे संधी आहे. क्षेत्ररक्षक धावतात आणि पहिल्या चेंडूवर झेल सुद्धा टिपला जातोय. पहिली मोठी सफलता. फलंदाज समीर होताय बाद. ड्रीम स्टार्ट मानावा लागेल सर्वच खेळाडूंचा कोपरी संघाच्या. फलंदाजी चांगली झाली. योगेश भोईरने चांगली सुरुवात करून दिली होती. त्यानंतर आता विकेट प्राप्त करून देत असताना गोलंदाज नरेश भोईर काय उत्तम दर्जाची गोलंदाजी केलेली आहे.
पाहुयात नवीन फलंदाज लगेचच मैदानाचा ताबा घेतील, कारण वेळ फार कमी आहे आपल्याकडे. त्यामुळे कोपरी संघाला सुद्धा विनंती असेल, वारंवार आपण टीम मिटिंग्स घेऊ नये, वारंवार टीम मिटिंग्स घेऊ नयेत आपण, विनंती असेल. नवीन फलंदाज आता दीपक फलंदाजी मार्कवर. 17 चेंडू 55 धावसंख्येचं कठीण असं आव्हान, ते आव्हान पार पाडण्यासाठी आले नवीन फलंदाज. लगावला फटका मोठा आणि गेला लांब, चेंडू सीमारेषा पार. दीपकच्या बॅट मध्ये येतो हा षटकार. पहिला चेंडू पाहिला, ते आले, त्याने जिंकून घेतला या चेंडूला आणि पाठवला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. काय ताकद दाखवली होती. जितक्या वेगवान गतीने चेंडू फलंदाजांकडे आला त्यापेक्षा दुप्पट वेगाने आणि ताकदीने चेंडू फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. षटकार येतोय. षटकाराने 2 चेंडू मागे 6 धावसंख्या धावफलकावर लगावल्या गेल्यात. आता आवश्यकता येणाऱ्या 16 चेंडू मागे 49 धावसंख्येची. SD लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेची क्षणचित्रे टिपली जात आहेत. SD लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण लाईव्ह ब्रॉडकास्ट युट्यूबवर केलं जातं आणि युट्यूबवर जोडलेल्या सर्व प्रेक्षकांचे सुद्धा सहर्ष स्वागत आहे. मैदानामध्ये असलेल्या सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत. यावेळेस सुद्धा मोठा फटका, परंतु कव्हर विजयमध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा धावतात. गफलत होतीये, परंतु चेंडू मध्ये ताकद आणि संपर्क थोडासा कमी झाला होता, त्यामुळेच सीमारेषे गाठू शकले नाहीयेत. पाहुयात त्याच दरम्यान 3 धावसंख्या सुद्धा पूर्ण केल्या जातील आणि 3 धावसंख्येने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचतोय 9 वर. धावा येत आहेत, धावा दीपकच्या बॅट मधून येतात आणि एक शॉर्ट रन आहे, त्यामुळे फक्त आणि फक्त 2च धावा इथे मात्र ऍड केल्या जातील. 8 धावा स्कोर कार्ड मध्ये करेक्शन करीत आहोत आपण. 8 धावा स्ट्रायकिंग एंडवर येतील. आता उमेश कडून सुद्धा आशा असतील, उमेश कडून सुद्धा अपेक्षा असतील. 8 धावसंख्या धावफलकावर. चला कोपरी संघ स्पीडअप करा आपण. यावेळेस सुद्धा खोदून काढला होता, परंतु मिडऑन मधून पुरुषोत्तम येत आहेत. मिडऑफ कडे चालला चेंडू, क्षेत्ररक्षण केलं जाते. 1 धाव मिळेल स्ट्रायकिंग एंडवर. पुन्हा एकदा दीपक येतील. 9 धावसंख्या धावफलकावर. 14 चेंडू आणि 46 धावसंख्येची आवश्यकता. थोडस कठीण. यावेळेस सुद्धा लॉफ केलाय चेंडू. बघता चाललाय सर्व क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये आणि एक महत्वाची विकेट. ऐरोली संघाच्या आता मात्र उरलेल्या आशा आकांक्षा सुद्धा निराश पावलाने पॅव्हिलियनच्या दिशेने आपली वाट धरत आहेत, कारण दीपकला सुद्धा आता जावं लागलं माघारी. फटका चांगला होता, फटक्यासाठी पूर्ण गुण द्यावे लागतील, परंतु ताकद जी अपुरी पडली ती विसावली सर्व क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये आणि फलंदाज दीपक सुद्धा झालेत बाद. चला वारंवार टीम मिटिंग्स घेऊ नका कोपरी संघ, आम्ही वारंवार विनंती करत आहोत आपल्याला, कारण ऐरोली संघाला प्रकाशाचा अभाव जाणवणार नाही याची आपण काळजी घेऊयात. वारंवार टीम मिटिंग्स घेऊ नका, आपल्या जागेवर सुपूर्द व्हा आपण. नवीन फलंदाज राजू. नरेश भोईर आजच्या दिवसामध्ये प्रभावित केलं या गोलंदाजाने. फार चांगली गोलंदाजी ती पहिल्या सामन्यामध्ये असो, दुसऱ्या सामन्यामध्ये असो किंवा या निर्वाणीच्या सामन्यामध्ये असो, सर्वच सामन्यांमध्ये आपल्या गोलंदाजीने प्रभावित केले आणि बीट करून सोडले सर्वच फलंदाजांना. डॉट बॉल आणि निर्धाव चेंडूने आता पाहिलं तर पहिल्या षटकाची होती समाप्ती. पहिल्या षटका अखेरीस एकूण धावसंख्या 2 बाद 9. चला लगेचच नवीन गोलंदाज या आपण गोलंदाजी मार्कवर. कोणतीही टीम मीटिंग होणार नाही कोपरी संघ, ही सूचना आपण लक्षात घ्या. आता 12 चेंडू आणि 12 चेंडू मागे 46 धावसंख्येची आवश्यकता. 23 धावसंख्येची सरासरी. प्रत्येक षटकामध्ये 4 षटकार निश्चित, प्रत्येक षटकामध्ये 4 षटकार निश्चित आणावे लागतील जर या सामन्याचं चित्र पालटवायचं असेल तर. नवीन गोलंदाज नितीन भोईर आता येथील गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने सुरुवात करतील आपल्या गोलंदाजीची. शॉर्ट ऑफ लेनचा वेगवान चेंडू. निर्धाव चेंडूची होते समाप्ती. परिस्थितीला अनुसरून आता गोलंदाजी करू लागलेत, कारण माहित आहे यावेळेस जर वेगवान चेंडू हाताळला, सरप्राईज डिलिव्हरी जर हाताळला तर मात्र या कमी प्रकाशाच्या सामन्यामध्ये आपण फलंदाजांना बीट करून बॅकफुटवर ठेवू शकतो आणि तेच खेळ आहे.
यावेळेस सुद्धा बॅकफुटवर जात असताना फटका लगावला, परंतु स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या अगदी हातामध्ये विसावेल. विकेट क्रमांक 3. फलंदाज तिसरे होत आहेत बाद. ऐरोली संघ आता जवळजवळ मात्र या सामन्याचं चित्र स्पष्ट झालं. ऐरोली संघाला वारंवार विकेट गमावावे लागत आहेत आणि या गमावलेल्या विकेट्स कर्दनकाळ ठरतात ऐरोली संघासाठी. नवीन फलंदाज आता योगेश आपल्याला फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. येणारे 10 चेंडू आणि 10 चेंडूंमागे 46 धावसंख्येची आवश्यकता. थोडासा कठीण. प्रत्येक चेंडूंमागे 4.6 धावसंख्येची आवश्यकता. म्हणजेच प्रत्येक चेंडूवर षटकार तर हवाच आहे. ते होऊ शकतं का? अनिश्चिततेने भरलेला हा खेळ. आता अनिश्चितता पणाला इथे लागू शकते का हे पाहूयात आपण. यावेळेस घोषित स्वरूपात एक धाव मिळेल फक्त. एका धावेने आता समीकरण थोडस बदलेल, परंतु कोपरी संघाला या एका धावेचा कोणताच फटका बसणार नाहीये. 9 चेंडू 45 धावा. 9 5 45. प्रत्येक चेंडूवर 5 धावा. सुरुवात झाली होती आजच्या दिवसाची, ती म्हणजे दोनकोडे आणि कळवा या सामन्याने. आणि आजच्या दिवसाचा शेवट कोपरी आणि ऐरोली या दोन संघांमध्ये होणाऱ्या सामन्याने आपण पाहत आहोत. ब गटाने सुरुवात झाली होती आणि शेवट अ गटाने जरूर होतोय, परंतु अ गटातून एक संघ आपल्याला निश्चित प्राप्त झालेला आहे की ज्याने मात्र या स्पर्धेच्या प्लेऑफ्स मध्ये आपली जागा निश्चित केलेली आहे. तो कोणता संघ आहे हे पाहण्यासाठीच ही लढाई आपल्या समोर सुरू आहे. 8 चेंडू शेवटचे शिल्लक. नितीन भोईर ऑन द बॉलिंग मार्क, राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळेस फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकांच्या अगदी हातामध्ये. आणखीन एक विकेट. आणखीन एक फलंदाज बाद. चला ऐरोली संघ लगेचच आपले फलंदाज या. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असेल या षटकातील. आता कदाचित या सामन्याचं चित्र पूर्णपणे स्पष्ट झालं, परंतु शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच निर्णय देता येत नाही. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने या षटकाची सुद्धा होते समाप्ती. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये आवश्यकता. चला शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. विनंती असेल लवकरात लवकर हा खेळ पूर्ण करावा. योगेश भोईर आता गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू 44 धावसंख्येची आवश्यकता. कदाचित औपचारिकता असेल ही. 6 चेंडू. जवळजवळ आता कोपरी संघाचा विजय या सामन्यामध्ये निश्चित झालेला आहे, परंतु फॉर्मॅलिटीज औपचारिकता आपल्याला या सामन्याची पूर्ण करावी लागेल. योगेश भोईर येत आहेत. योगेश भोईर गोलंदाजी करतायत. योगेश भोईर ज्या गोष्टीला हात लावतात त्या गोष्टीचं सोनं होत आहे. फलंदाजीला आले 37 धावसंख्या उभारल्या. गोलंदाजीमध्ये आले पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली. आता 5 चेंडू आणि 44 धावसंख्येची आवश्यकता. चला नवीन फलंदाज लगेचच या आपण, कारण अंधार झालेल्या मैदानामध्ये आपण सुद्धा पाहत आहात. पाच विकेट्स. अर्धा संघ गारद, अर्धा संघ पॅव्हिलियन मध्ये परतलेला. यावेळेस चांगला चेंडू. रोहन नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवर आलेत. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. उद्याच्या दिवसामधील जर पहिला सामना आपण पाहिला तर पहिला सामना असेल 40+ शिरवणे आणि त्यांच्या विरोधात 40+ करावे. तर दोन्ही संघांना विनंती असेल 8 वाजताचा रिपोर्टिंग टाइम असेल आपल्यासाठी. 8:15 आपण लगेचच सामना सुरू करणार आहोत, त्यामुळे 8 वाजता आपण हजर राहायचं आहे. शिरवणे 40+ आणि करावे 40+. दोन्ही संघांना विनंती असेल सकाळी 8 वाजता आपण तयार राहायचं आहे. यावेळेस पंच केलाय. कव्हरचा क्षेत्ररक्षक येत आहे. झेल सोडला जातोय. योगेश भोईर निराश आहेत कारण विकेट त्यांची कदाचित घालवली.
विजय तर निश्चित आहे, परंतु जास्तीत जास्त वैयक्तिक पॉइंट्स मिळवण्याच्या रेसमध्ये योगेश भोईर सुद्धा स्वतःची दावेदारी सिद्ध करतायत. शेवटचे 2 चेंडू आता शिल्लक असतील. यावेळेस पूल केला जातोय स्कोर लेगला आहेत क्षेत्ररक्षक आणि उंचीचा फायदा झाला खरं तर म्हणावा लागेल. कदाचित दुसरं कोणी क्षेत्ररक्षक असते तर मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला असता, परंतु 2 धावा मिळाल्या आणि या 2 धावसंख्येने आता फक्त शेवटचा 1 चेंडू शिल्लक. शेवटच्या चेंडूवर विकेट मिळाली आणि या विकेटने कोपरी 40+ जुईनगर आयोजित या 40+ मास्टर्स कप मध्ये अ गटातून प्लेऑफ्स मध्ये प्रवेश करणारा संघ ठरत आहे. एक संघ निश्चित झाला, एक संघ आपल्या समोर आलाय. फार चांगलं प्रदर्शन आजच्या संपूर्ण दिवसामध्ये राहिलं, ते फलंदाजी डिपार्टमेंट असो किंवा गोलंदाजी डिपार्टमेंट असो. ऐरवी संघाचे प्रतिनिधी आपल्याला विनंती असेल आपलं सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं आहे. भेटूयात, आजचा दिवस पूर्ण झाला असे आपण घोषित करूयात आणि भेटूयात उद्याच्या दिवसामध्ये जिथे